Hello everyone. Welcome to one shot of Elements of Group 16, 17, 18. हा चॅप्टर आपण 3 टप्प्यामध्ये शिकायचा. आधी एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, देन ग्रुप 17, देन ग्रुप 18. पण त्याआधी एक गोष्ट ऐका. स्लाइड्स थ्रू शिकण्याचं एक मेन रिझन आहे की हा चॅप्टर खूप लेंदी आहे. बोर्डवरती मी या सगळ्या गोष्टी लिहायला लागले तर मला 8 तासाचं शूटिंग करावं लागेल अँड देन एडिटिंग अँड देन तो तुमच्यापर्यंत पोहोचणार. सो PPT थ्रू काम इझी होईल आपलं. सेकंड, मी तुमच्या समोर नाही आहे पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मी व्यवस्थित लिहिलेल्या स्लाइड्स तुम्हाला दिसतात. सो दोनच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, माझा आवाज आणि स्लाइड्स. दॅट्स इट. टिल द एंड ऑफ द चॅप्टर तुम्ही या चॅप्टरबद्दल कॉन्फिडंट फील करायला लागाल. ग्रुप 16 मी ज्या पॅटर्नमध्ये शिकवतीये त्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला ग्रुप 17 अँड ग्रुप 18चा स्टडी करायचा आहे. लेट अस स्टार्ट टुडे with elements of group 16. Elements of group 16 are also called as chalcogens. Chalcogens म्हणजेच काय? ओर फॉर्मिंग एलिमेंट्स. तुम्ही ऐकलं असेल ऑक्साईड ओर असतात किंवा सल्फर ओर असतात म्हणू आपण. सल्फाईड किंवा सल्फर ओर असतात. व्हॉट आर ओर्स? तर आपल्याला नॅचरली ॲल्युमिनियम भेटतोय का? मायनिंग केलं आणि ॲल्युमिनियम भेटला असं नाही होत. तर आपल्याला बॉक्साईट भेटतो, ॲल्युमिनियम ऑक्साईड. सो ॲल्युमिनियम नॅचरली त्याच्या ऑक्साईड स्टेटमध्ये प्रेझेंट आहे. दॅट इज ओर ऑफ ॲल्युमिनियम इज इन द फॉर्म ऑफ ऑक्साईड. ओर बनवायला मदत होते यांची. ऑक्सिजन आहे ना, 16 ग्रुपचा एलिमेंट आहे. 16 ग्रुपचे एलिमेंट्स हे ओरमध्ये सापडतात म्हणून त्यांना ओर फॉर्मिंग एलिमेंट्स म्हणतात. नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स की ज्याच्यामधून आपल्याला आपला मेटल भेटतो त्याला ओर असं म्हणतात. नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स की ज्याच्यातून आपल्याला आपला मेटल भेटतो त्यालाच ओर म्हणतात. अँड ओर हे ऑक्साईडचे असतात, सल्फाईडचे असतात. हेन्स ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज ओर फॉर्मिंग एलिमेंट्स, नथिंग बट चाल्कोजन. स्टार्ट कसा करायचा? ग्रुप 16च्या एलिमेंट्सना पाठ करून. कोण असतं ग्रुप 16मध्ये? ओ सलमान सही है तेरी पोज. लिहिलंय मी इथं वाक्य. ओ सलमान सही है तेरी पोज. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. ओके. त्याच्यानंतर पहिल्यांदा तर त्याचा ॲटॉमिक नंबर पाठ करून घ्या. ऑक्सिजन सगळ्यात सिम्पल आहे, तुम्हाला माहिती आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. त्यानंतर परत त्याच्यामध्ये +8 करा, तुम्हाला सल्फरचा भेटून जाईल 16. परत त्याच्यामध्ये 18 ॲड करा, तुम्हाला आन्सर भेटेल 34. परत तुम्ही त्याच्यामध्ये 18 ॲड करा, आन्सर भेटेल 52. अँड देन ॲड लास्टली 34. सो 32 यू विल गेट द आन्सर 84. सो 8 ॲड केलं की नंतर 18, नंतर 18, नंतर 32. ही ट्रेंड फक्त लक्षात ठेवा. ग्रुपमधले सगळे ॲटॉमिक नंबर तुम्ही काढू शकता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनचा पॅटर्न बघा. ग्रुप 16 येऊ दे, ग्रुप 17 येऊ दे, ग्रुप 18 येऊ दे, आधी स्टँड करणारा इनर्ट गॅस कधीच बदलणार नाही. सगळीकडे हा हिलियम असणार, देन निऑन, देन अर्गॉन, देन क्रिप्टॉन अँड देन झेनॉन. हे पक्का सगळीकडे असणार आहे. सो मी ते इथे लिहून घेते. हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. हे म्हणून का होईना पाठ करायचं आहे. त्याच्यानंतर जो तुमचा ग्रुपचा पहिला एलिमेंट आहे ऑक्सिजन, तो कसा असेल? ऑलवेज 2s 2p. मग खाली काय लिहिणार तुम्ही? 3s 3p. त्याच्या खाली 4s 4p. त्याच्या खाली 5s 5p. त्याच्या खाली 6s 6p. तुम्हाला माहिती आहे डी कुठून स्टार्ट होतो? कधी 2D एक्झिस्ट करतो का? नाही. 3D पासून डी ऑर्बिटल स्टार्ट होतात. मग 3D लिहायचं असतं. कुठे लिहिणार? फर्स्टमध्ये नो, सेकंडमध्ये नो, तिसऱ्यामधून 3D चालू करायचा. इथे येणार 3D म्हणून इथे आला 4D आणि इथे आला 5D. आता डी संपले. डी नंतर कोणाची बाजू असते? बारी असते एफची. एफ कुठे एक्झिस्ट करतो? 4F पासून एक्झिस्ट करतो आणि तो फक्त लास्टमध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे 4F. बाकी तर तुम्हाला माहिती आहे. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर हिलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात है ना. हिलियमचा ॲटॉमिक नंबर 2, तर बाकी सगळे लिहून घ्या. तिथं 2 झाले, इथं 3 4 5 6 7 8. सो 2 4 ऑलवेज लक्षात ठेवा. आता सगळीकडे खाली 2 4 असणार आहे पूर्ण. 2 4 2 4.
डी किती असतात 10, सो डीच्या वर 10 लिहायचे. आणि एफ किती असतात 14, सो 4F14. मी काय सांगायचा प्रयत्न केलाय बघा, तुम्हाला सेम सगळ्या ग्रुपमध्ये करायचं आहे. पहिल्या एलिमेंटला हिलियमने स्टार्ट करायचं, लास्टपर्यंत लिहून घ्यायचं आधी. हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, दॅट्स इट. त्याच्यानंतर स्टार्ट करायचा 2s2p, 3s3p, 4s4p, 5s5p, 6s6p. त्याच्यानंतर डी येतो 3D. कुठे येतो थर्डमध्ये, 1 2 3. इथे लिहायचं 3D, 4D, 5D. आणि लास्टला कोण येतो 4F, फक्त लास्टमध्ये. डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स असतात, एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स असतात. 4F5 किती असू देत, किती असणार आहेत 14 असणार आहेत. आणि जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय सांगते ग्रुप 16 ची, NS2NP4. सो प्रत्येकाच्या एसच्या वर 2 दिसणार आहे तुम्हाला आणि पीच्या वरती 4 दिसणार आहे. खूप बेसिक थिंग आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काढणं, बट या मेथडने तुमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आता चुकणार नाही. नेक्स्ट, ऑकरन्स. एकदा तुम्ही त्याचा पूर्ण चार्ट केला की कोणकोणते एलिमेंट्स आहेत हे तुम्हाला कळालं, त्यांचा ॲटॉमिक नंबर कळाला, त्यांचं नाव कळालं आणि त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कळाली. आता माहिती पाहिजे ते कसे सापडतात. तर ऑकरन्स कसं आहे, ऑक्साइड्स अँड सल्फाइड्सच्या फॉर्ममध्ये मेजॉरिटीली ते आपल्याला भेटतात. ऑक्सिजन, तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन एअरमध्ये, एअर इज अ गॅस अँड गॅसचा आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतोय, इजंट इट. सो एअरमध्ये तो 21% आहे, ऑलमोस्ट 20.95. ॲज वेल ॲज मी आत्ताच म्हटलं Al2O3च्या फॉर्ममध्ये येतो, किंवा आयर्न गंजतं माहिती आहे ना, रस्ट होतं, Fe2O3. मग यामध्ये जो ऑक्सिजन आहे तो सॉलिड स्टेटमधला आहे, मग त्याचा आपण मास कॅल्क्युलेट करतो. असा तो किती पर्सेंटमध्ये असतो, 46.6% तो प्रेझेंट आहे. सिमिलरली सल्फर कुठे कुठे असतो बघा. सल्फर हा 2 टाईप्समध्ये आहे, एक तर सल्फाइड आणि एक असेल सल्फेट, जसं की FeS, आयर्न सल्फाइड म्हणतो आपण. अँड SO4, H2SO4 म्हणा हवं तर, हायड्रोजन सल्फेट. सो एक तर तो सल्फाइड फॉर्ममध्ये असेल किंवा तो सल्फेट फॉर्ममध्ये असेल. लिहिलं इथे सल्फेट किंवा सल्फाइड. एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट आहेत हे. जिप्सम, कॅल्शियम सल्फेट .2 वॉटर, इप्सम, मॅग्नेशियम सल्फेट .7 वॉटर, PbS म्हणजे गॅलिना, ZnS म्हणजे झिंक सल्फाइड अँड कॉपर पायराइड्स म्हणजे CuFeS2. जे मी इथं दिलेत ते फार इम्पॉर्टंट आहेत, त्याच्या बाहेर तर क्वेश्चन जात नाहीये, पण ते तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा. जिप्सम, इप्सम, त्यामध्ये कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आहे. गॅलिना, झिंक सल्फाइड अँड कॉपर पायराइड हे 3 आहेत सल्फाइडच्या फॉर्ममध्ये. ओके, सल्फेटमध्ये 2 जिप्सम इप्सम आणि सल्फाइडमध्ये 3 गॅलिना, झिंक सल्फेट अँड कॉपर पायराइड. त्याच्यानंतर सेलेनियम अँड टेल्युरियम हे सेलेनाइड्स अँड टेल्युराइड्स म्हणून ऑकर होतात. सेलेनाइड्स अँड टेल्युराइड्स. त्याच्यानंतर पोलोनियम हा एक रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. सो पोलोनियम इज अ डीके प्रोडक्ट ऑफ थोरियम अँड युरॅनियम. जेव्हा थोरियम अँड युरॅनियम स्वतःमधून अल्फा, बीटा, गॅमा या रेज बाहेर टाकतात, तेव्हा पोलोनियम सुद्धा जनरेट झालेला असतो, पोलोनियम बनलेला असतो. फॉर एक्झाम्पल समजा थोरियम आहे, थोरियमने काहीतरी अल्फा इमिट केलं काहीतरी बनेल, बीटा इमिट केलं काहीतरी बनेल, गॅमा इमिट केलं काहीतरी बनेल. एक टाइम असा असणार आहे की हा बनलेला एलिमेंट पोलोनियम आहे. सो थोरियमचा डीके प्रॉडक्ट आहे पोलोनियम, किंवा युरॅनियमचा कधी तर असं डीके करून करून एक टाइमला पोलोनियम बनत असतो. त्यामुळे असं म्हणतात थोरियम अँड युरॅनियमचा डीके प्रॉडक्ट पोलोनियम आहे. खूप सोपं आहे बघा. हा चार्ट मी परत रफ करते. काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ऑक्सिजन हा किती पर्सेंटेजमध्ये प्रेझेंट आहे. तुम्हाला एअरमध्ये माहिती आहे ऑलमोस्ट 21% आहे. ॲज वेल ॲज तो ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आहे तो. सो बाय मास इट इज 46.6. सल्फरमध्ये तो सल्फाइड फॉर्ममध्ये ॲज वेल ॲज सल्फेट फॉर्ममध्ये. सल्फेटमध्ये जिप्सम इप्सम 2 आणि याच्यामध्ये जे 3 सांगितलेत गॅलिना, झिंक ब्लेड, कॉपर पायराइड. Selenium and tellurium occurs at selenides and tellurides, and polonium is a radioactive decay of thorium and uranium. किती फास्टली रिवाइज होतं बघा. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन जशी मी सांगितली त्याच फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन.
2s 2p 3s 3p 4s 4p 5s 5p 6s 6p. त्याच्यानंतर तिसऱ्यापासून 3d 4d 5d अँड लास्टमध्ये 4f. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ns2 np4. डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स, एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स. इतकं माहिती असेल तरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन डन. नेक्स्ट आता प्रॉपर्टीज शिकायच्या. ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज. ॲटॉमिक प्रॉपर्टीजमध्ये कोण येणार? तुम्हाला विचारणार ॲटॉमिक रेडियस. हे आपण 10th स्टँडर्डमध्येच केलं आहे की ॲज वी गो डाऊन इन अ ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. सिमिलरली आयोनिक रेडियस सुद्धा इन्क्रीज होते. अँड ॲज वी गो अलॉंग द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट काय होणार आहे? द साईज डिक्रीजेस. ऑलमोस्ट सेम असंही म्हटलं जातं कधी कधी, पण ती खरं तर डिक्रीज होत जाते. आणि रिझन काय असतं? सेम शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढतात. इथं तर नवीन नवीन शेलच ॲड होतीये. 2 शेल्स, 3 शेल्स, 4 शेल्स, 5 शेल्स. सो शेल्स वाढतायत, सो साईज इन्क्रीज होतीये. इथं शेल्स नाही इन्क्रीज होत, इथं शेल्स तेवढेच आहेत, बट तरीही साईज काय होतीये? कमी कमी होतीये. रिझन इज इलेक्ट्रॉन्स वाढतायत सेम शेलमध्ये. अँड हेन्स हळूहळू जास्त इलेक्ट्रॉन्स होतील तसं न्यूक्लियसचा पुल वाढेल, न्यूक्लिअर चार्ज वाढेल अँड साईज कमी होईल. त्यानंतर आयोनायझेशन एन्थॅल्पी. व्हॉट इज आयोनायझेशन एन्थॅल्पी? एखाद्या गॅशियस ॲटममधून आउटर मोस्ट ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन काढून टाकणं. या इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणतात. एखाद्या गॅशियस ॲटममधून आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागलेली एनर्जी म्हणजेच आयोनायझेशन एन्थॅल्पी. आत्ताच बघितलं आपण खाली साईज खूप मोठी आहे, सो न्यूक्लियसपासून शेवटचं ऑर्बिट खूप दूर आहे. इलेक्ट्रॉन इझिली काढू शकताय, एनर्जी कमी लागेल, हेन्स खाली जाईल तसं आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होते. बट जसं तुम्ही इकडे चाललाय तशी तुमची साईज कमी झाली आहे. सो न्यूक्लिअर पूल खूप आहे आणि जर न्यूक्लिअर पूल जास्त असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनला सहजासहजी बाहेर काढू नाही शकत आणि त्यामुळे खूप एनर्जी लागेल. अँड हेन्स फ्रॉम लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस. सो ट्रेंड लक्षात ठेवा. डाऊन द ग्रुप जसं तुम्ही चाललाय आयोनायझेशन एन्थॅल्पी साईज वाढते अँड आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी होते. सो लिहू शकताय साईज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आयोनायझेशन एन्थॅल्पी. इथं जर बघायला गेलं ट्रेंड तर तुम्ही म्हणणार निऑनची जास्त आहे, देन फ्लोरीनची, देन ऑक्सिजनची, पण त्याआधी येणारा नायट्रोजन हा ऑक्सिजनपेक्षा सुद्धा जास्त असतो. चुकून तुम्ही ट्रेंड अशी लिहाल नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड देन सगळ्यात जास्त निऑन, अशी चुकते. का? इथे एक्सेप्शन आहे. नायट्रोजन भले इकडे असेल लेफ्ट साईडला तरी सुद्धा आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त दाखवतोय ड्यू टू हाफ फिल्ड ऑर्बिटल, ड्यू टू एक्स्ट्रा हाफ फिल्ड ऑर्बिटल किंवा एक्स्ट्रा हाफ फिल्ड स्टॅबिलिटी. ओके. त्याच्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहिती आहे तुम्हाला? द टेंडन्सी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता तुम्हाला कुठला ग्रुप माहिती आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तुम्ही म्हणता फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे, खाली जाईल तशी ती डिक्रीज होते. सेम इथं यूज करा. ॲज यू गो डाऊन बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस अँड फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. पण कधीही इनर्ट गॅसची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्टडी केली जात नाही. वी डू नॉट स्टडी दिस कन्सेप्ट. कोणती? इनर्ट गॅसची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. रिझन काय आहे? अरे ते इनर्ट आहेत, त्यांचे ऑक्टेट कम्प्लीट आहेत, ते कोणाचाही इलेक्ट्रॉन खेचणार नाहीत विनाकारण, स्टेबल बसलेत. डाऊन द ग्रुप आयनायझेशन एन्थॅल्पी साईज आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या ट्रेंड व्यवस्थित एका पेजवरती लिहून घ्या. सोपं आहे, लॉजिक लावलं तरी समजून घ्याल. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आता काय करायचं आहे? एका गॅशियस ॲटममध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनला पुश करायचं आहे. आता जेव्हा मगाशी तुम्ही काय केलेलं बघा, आउटर मोस्ट ऑर्बिटमधून जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनला बाहेर टाकत होता तेव्हा तुम्हाला एनर्जी लागत होती. एनर्जी काय करावी लागते? गेन करावी लागते. एनर्जी ॲब्सॉर्ब करावी लागते या ॲटमला. ॲटम ॲब्सॉर्ब
एनर्जी अँड ॲटम जर एनर्जी ॲब्सॉर्ब करत असेल तर त्या सगळ्याच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह होत्या. आयोनायझेशन एन्थॅल्पीजच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत तुम्ही बघा, ऑल आर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. बट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, एखादा इलेक्ट्रॉन आतमध्ये येत असेल तर एनर्जी ॲटमने रिलीज केली असते अँड रिलीज केलेली एनर्जी ही ऑलवेज निगेटिव्ह असणार आहे. बघा तुम्हाला सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यूज दिसत आहेत. त्यामुळे इथे लिहिताना काय लिहायचं की फ्रॉम टॉप टू बॉटम द व्हॅल्यू बिकम्स लेस निगेटिव्ह. बघा तुम्हाला लक्षात येईल. सेलेनियम किती आहे? -200. हा काय? -195, -190, -174. फ्रॉम टॉप टू बॉटम एक्सेप्ट ऑक्सिजन. From top to bottom, except oxygen, electron gain enthalpy values become less negative. Increase किंवा decrease हा word इथे यूज करायचा नाही. ऑक्सिजनचं काय झालं? ऑक्सिजन हॅज लेस निगेटिव्ह व्हॅल्यू इवन दॅट ऑफ सल्फर. सल्फरपेक्षा सुद्धा ऑक्सिजनची व्हॅल्यू लेस निगेटिव्ह आहे. रिझन विचारतात ते एक्सेप्शन का आहे? रिझन इज ड्यू टू स्मॉल साईज ऑफ ऑक्सिजन. चेक इट, मी बॉक्समध्ये लिहिलं आहे. ड्यू टू स्मॉल साईज ऑफ ऑक्सिजन. त्यानंतर आता बघूया आपण ते कोणत्या स्टेटमध्ये एक्झिस्ट करतात. आर दे सॉलिड, लिक्विड या गॅस? ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे नॅचरली तो गॅशियस स्टेटमध्ये. सल्फर पावडर्ड फॉर्म आहे, सो इट इज सॉलिड. पावडर म्हणजे तुम्ही टॅल्कम पावडर पण इमॅजिन करा, सॉलिड आहे. सेलेनियम अँड टेल्युरियम हे सुद्धा सॉलिड आहेत. सॉलिड आहे कारण पोलोनियम तर मेटल आहे, मेटल तर सॉलिडच असणार. सो गॅस कोण आहे? फक्त ऑक्सिजन, आणि बाकी सगळे काय आहेत? सॉलिड आहेत. इथं तुम्हाला विचारतात इन ग्रुप 16 विच वन ऑफ द फॉलोइंग इज गॅशियस इन स्टेट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट गॅशियस इन स्टेट ऑर इन सॉलिड स्टेट, असा क्वेश्चन बनू शकतो. त्यानंतर ते मेटल आहेत, नॉन मेटल आहेत की मेटलॉइड आहेत? गॅस आहे म्हणजे ऑफकोर्सली तो नॉन मेटल आहे. आता सॉलिड आहे तर सॉलिड मेटल पण असू शकतो, नॉन मेटल पण असू शकतो. सल्फर मी आत्ताच म्हटलं तो पावडर फॉर्ममध्ये, तर डेफिनेटली तो मेटल असणार आहे का? नाही, इट विल बी नॉन मेटल. सेलेनियम अँड टेल्युरियमवरती MHT CET प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत की ते मेटलॉइड्स आहेत. व्हॉट आर दे? दे आर मेटलॉइड्स. बघा दोन्ही पण. आणि पोलोनियमला म्हणतानाच आपण पोलोनियम रेडिओ ॲक्टिव्ह मेटल म्हणतो. सो इट इज रेडिओ ॲक्टिव्ह. त्याची हाफ लाईफ लक्षात ठेवायची आहे 13.8 डेज. 13.8 दिवस लागतात त्याच्या ओरिजिनल अमाऊंटपासून अर्धी क्वांटिटी डीके होण्यासाठी. ओके, सो इट्स रेडिओ ॲक्टिव्ह विथ हाफ लाईफ 13.8 डेज. लक्षात ठेवा फक्त ऑक्सिजन अँड सल्फर नॉन मेटल आहेत. Then both are metalloid, selenium, tellurium, and last one is metal, radioactive metal. त्यानंतर more important question is anomalous behavior. First member of group usually differ in properties from rest of the member. ग्रुप 16 मध्ये पण आहे, ग्रुप 17 मध्ये पण आहे. काय होतं, जो पहिला मेंबर आहे जसं की ऑक्सिजन काहीतरी वेगळ्या प्रॉपर्टीज दाखवतो. का वेगळ्या प्रॉपर्टीज दाखवतोय? तो बाकी ओ सलमान, सही है तेरी पोज या सगळ्यांपेक्षा वेगळ्या प्रॉपर्टीज दाखवण्याचं रिझन काय आहे? स्मॉल साईज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ॲब्सेन्स ऑफ इनर डी ऑर्बिटल, ऑल ऑफ द अबव. सगळंच करेक्ट आहे यामध्ये. ऑक्सिजनची साईज सगळ्यात कमी आहे ॲज इट इज ॲट द टॉप, सो साईज कमी आहे, पण तरीही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. आणि ऑक्सिजन असा एकमेव आहे की ज्याच्याकडे डी ऑर्बिटल नाही. या खालच्या सगळ्यांकडे डी ऑर्बिटल असतं, सगळ्यांकडे डी ऑर्बिटल आहे. ऑक्सिजनच्या या साईडला बघा देर इज ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. आणि या 3 रिझन्समुळे तो ॲनोमॉलस बिहेवियर दाखवतो. ॲनोमॉलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन कुछ हटके बिहेव करतो बाकी सगळ्या एलिमेंट्सपासून. कसं काय? तर ऑक्सिजन एकटाच डायॲटॉमिक आहे, बाकी सगळे ऑक्टा ॲटॉमिक आहे. जसं की सल्फर एक्झिस्ट ॲज S8. फॉस्फरस जो दुसऱ्या ग्रुपचा आहे खरं तर इट एक्झिस्ट ॲज P4, पण ऑक्सिजन O2 म्हणून एक्झिस्ट करतो. तर हा एक डायॲटॉमिक आहे आणि एकटाच असं वागतो. हटके बिहेवियर, ॲटॉमिसिटी, O2 while all other are P4S8. मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे, बाकी सगळे डायमॅग्नेटिक आहेत. सो मॅग्नेटिक प्रॉपर्टीवरती एक क्वेश्चन बनेल.
ऑक्सिडेशन स्टेट हा पॉईंट इन डिटेल बघायचा आहे, बट त्याआधी अजून जस्ट वरच्यावर बघून घेऊ. ऑक्सिडेशन स्टेट नॉर्मल या ग्रुपची असते -2, बट ते कधी कधी +2, +4, +6 या सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट्स दाखवतात. पण ऑक्सिजन मात्र एकतर -2 दाखवतो किंवा +2 दाखवतो किंवा -1 दाखवतो. या 3 सोडल्या तर हायर ऑक्सिडेशन स्टेट +4, +6 ऑक्सिजन दाखवू शकत नाही, कारण त्याच्याकडे डी ऑर्बिटल नाही आहे. नेचर ऑफ हायड्राइड. हायड्राइड म्हणजे ओ, सलमान, सही है, तेरी, पोज. हायड्राइड म्हणजे रिॲक्शन विथ हायड्रोजन. H2O, H2S, H2Se, H2Te, H2PO हे झाले हायड्राइड्स. त्या हायड्राइड्समध्ये फक्त वॉटरच लिक्विड आहे आणि बाकी सगळे बघितले तर गॅसेस आहेत. हायड्रोजन सल्फाईड गॅस आहे, हा गॅस आहे. सो सगळे जे हायड्राइड्स आहेत ते गॅशियस स्टेटमध्ये आहेत, फक्त ऑक्सिजनचा हायड्राइड लिक्विड स्टेटमध्ये. त्यानंतर कोव्हॅलन्सी. ऑक्सिजन वॉटरमध्ये बघा किती बॉन्ड्स बनवलेत त्यांनी, 2 बॉन्ड्स बनवलेत. सो तो मॅक्सिमम 2च बॉन्ड बनवू शकतो. फार रेअर केसेसमध्ये तो 4 बॉन्ड बनवेल, बट कधीही तो त्याची एक्सीड करत नाही 4 पासून जास्त. रेअर एक्झाम्पल आहे 4चं सुद्धा, बट आफ्टर 4 तो कधीच त्याची व्हॅलन्सी एक्सीड करत नाही, बिकॉज त्याच्याकडे डी ऑर्बिटल नाही आहे. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये बघा, आपल्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज संपल्या, आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16. काय शिकायचं असतं? ऑक्सिडेशन स्टेट, त्यांची हायड्रोजन सोबतची काय रिॲक्शन आहे, त्यांची ऑक्सिजन सोबतची काय रिॲक्शन आहे, हॅलोजन सोबतची काय रिॲक्शन आहे, अँड मेटल सोबतची काय रिॲक्शन आहे. म्हणजे ओ, सलमान, सई ए, तेरी, पोज. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम यांची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे आणि हे हायड्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन अँड मेटल सोबत कसे रिॲक्ट करतात. पहिलं स्टार्ट करूया ऑक्सिडेशन स्टेट. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे NS2NP4. याचा अर्थ इथं P मध्ये 6 करण्यासाठी तो अजून 2 इलेक्ट्रॉन्स एकतर शेअर करेल किंवा डायरेक्टली काय करेल, एक्सेप्ट करेल. ऑक्सिजन ॲटम कॅन टेक 2 इलेक्ट्रॉन, एक्सेप्ट म्हणजेच काय, टेक 2 इलेक्ट्रॉन्स या फिर शेअर 2 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट ऑक्टेट. हेन्स इट शोज -2 अँड +2 ऑक्सिडेशन स्टेट. सो जर तो कम्प्लिटली इलेक्ट्रॉन घेतोय तर -2 अँड शेअर करतोय तर +2 या 2 ऑक्सिडेशन स्टेट्स तो दाखवू शकतो. हवेवर कॉमनली तो ऑक्सिडेशन स्टेट -2 दाखवतो. वाईल इन 2 केसेस, 2च अशा केस आहेत. फॉर एक्झाम्पल OF2 मध्ये बघा फ्लोरीनची -2 असल्यामुळे ऑक्सिजन +2 मध्ये दाखवतो. अँड पर ऑक्साईडमध्ये हा हायड्रोजन +1, हा हायड्रोजन +1, त्यामुळे हा ऑक्सिजन -1, हा ऑक्सिजन -1. सो एका ऑक्सिजनवरती जी चार्ज आहे, जो चार्ज आहे त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणतोय. इथे एका ऑक्सिजनवरती +2 आहे, हेन्स OF2 मध्ये इट इज +2 अँड पर ऑक्साईडमध्ये इट इज -1. म्हणून आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ ॲनमॉलस बिहेवियर इन ऑक्सिजन तिथं असं लिहिलं की ऑक्सिजन शोज -2, +2 अँड -1 ऑक्सिडेशन स्टेट, while all other elements shows +2, +4, +6 ऑक्सिडेशन स्टेट. हे हायर का दाखवू शकतात? जस्ट बिकॉज त्याच्याकडे डी ऑर्बिटल आहे. बघा ना, सल्फर 6 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 इन इट्स आउटर मोस्ट शेल. हे 2 शेअर केले +2, हे 2 केले +4, अजून हे पण केले +6. सो हे डी ऑर्बिटल एक्सीड करत असतात, त्यामुळे +2, +4, +6 दाखवतात. ऑक्सिजनकडे तर डी ऑर्बिटलच नाही, सो हायर ऑक्सिडेशन स्टेट तो दाखवत नाही. त्यानंतर MHT CET क्वेश्चन विचारते खाली हायलाइटेड लाईनवरती, स्टॅबिलिटी ऑफ +6 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस डाऊन द ग्रुप अँड दॅट ऑफ +4 इन्क्रीजेस द डाऊन द ग्रुप. जसं की तुम्ही असं म्हणाल, ऑक्सिजन सोडा, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम हे सगळे काय दाखवतात? +2 सुद्धा दाखवतात, +4 पण दाखवतात, +6 पण दाखवतात. बट ॲज यू गो डाऊन तुम्हाला +4 डॉमिनेटिंग दिसेल अँड वरती तुम्हाला +6 डॉमिनेटिंग दिसेल. दॅट मीन्स ॲज यू गो डाऊन +6 ची टेंडन्सी डिक्रीजेस अँड
ॲज यू गो डाऊन +4 ची टेंडन्सी इन्क्रीजेस. सगळ्यात सिम्पल SF6 बघताय ना. सो SF6 मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे. सो टॉपला +6 डॉमिनेट करतं अँड बिलो +4 डॉमिनेट करते. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन वॉटर अँड OF2. वॉटरमध्ये -2, OF2 मध्ये +2. चेक अँड मार्क युअर ऑप्शन. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. हायड्रोजन सोबत ते कसे रिॲक्ट करतात? H2O, H2Se, H2Se, H2Te, H2PO. वॉटर एकटाच असा आहे की जो लिक्विड फॉर्ममध्ये आहे. बघा, वॉटर इज कलरलेस. वास असतो का? नाही. ओडरलेस. while all other are colorless but bad smelling and poisonous. वॉटर काय आहे? कलरलेस ॲज वेल ॲज ओडरलेस. कलर तर नाही आहेच, पण वास पण नाही आहे. बाकी सगळ्यांमध्ये कलर नाही, पण वास अतिशय घनताडाचा आहे अँड पॉयझनस गॅस येतो. ऑल हायड्राइड्स आर अँग्युलर. वॉटरचं शेप कसं असतो? अँग्युलर शेप आहे. हॅव्हिंग सेंट्रल ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड. वॉटर असू दे, H2S असू दे, H2Se असू दे, सेंट्रल जो आपला 16 ग्रुप एलिमेंट आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड असणार आहे. दे आर वीकली ॲसिडिक इन नेचर. दे आर वीकली ॲसिडिक इन नेचर. इथं ही फार ट्रेंड महत्त्वाची आहे बघा. ॲसिडिक कॅरेक्टर. मी सगळे हायड्राइड्स आधी लिहून घेते. H2O, H2S, H2Se, H2Te, H2PO. इसको मारो गोली. का? कारण हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. जनरली हायड्राइड तो बनवणारच नाही आहे. आता टेल्युरियमपर्यंत. टेल्युरियमची साईज मोठी आहे आणि हा बडा मोठा टेल्युरियम हा छोट्याशा हायड्रोजनसोबत अतिशय वीक बॉन्ड बनवतो. सो बॉन्ड तुटेल आणि पटकन H+ रिलीज होईल. सो डाऊन द ग्रुप ॲसिडिटी इन्क्रीज होतीये. बघा, ॲसिडिक कॅरेक्टर वॉटर टू H2Te increases. Down the group acidity increases. थर्मल स्टॅबिलिटी. आत्ताच तर तुम्ही म्हटला की हा बॉन्ड वीक आहे, म्हणजे हा स्टेबल असणार आहे का? नाही. सो स्टॅबिलिटी कुठे आहे? वरती जास्त आहे. वॉटर इज मोर स्टेबल दॅन H2Te. सो स्टॅबिलिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप वाईल ॲसिडिटी इन्क्रीजेस. खूप लॉजिकल गोष्टी आहेत. H2Te बॉन्ड पटकन तुटतो म्हणून चांगला ॲसिडिक. बॉन्ड पटकन तुटतो म्हणून वीकली स्टेबल. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. EO2 अँड EO3 हे त्याचे ऑक्साइड्स आहेत. ई म्हणजे तुमचा एलिमेंट आहे. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम हे ग्रुप 16चे एलिमेंट्स आहेत. ऑक्सिजन हा O2 असतो. सो अजून एक ऑक्साईड आला की O3 बनेल. बघा, O+O2 O3, S+O2 SO2, Se+O2 SeO2. सल्फर कसं करतो? S+O3 का? नाही, बॅलन्सिंग असणार आहे फक्त इथे. SO3 बनवेल किंवा SeO3 बनेल, TeO3 बनेल. सो डायऑक्साइड्स पण आहेत. दीज आर डायऑक्साइड्स अँड ट्रायऑक्साइड्स पण आहेत. त्यानंतर त्यांना पाण्यामध्ये टाकल्यावरती काय होतं? तर ते ॲसिड्स बनवतात. चेक. नावं लिहिलेत मी. सल्फरस ॲसिड, सेलेनियस ॲसिड, सेलेनिक ॲसिड. सो इथं MCQ काय बनणार आहे? वेन ऑक्साइड्स ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स आर डिप्ड इन वॉटर किंवा रिॲक्ट विथ वॉटर टू गिव्ह. तुम्ही आन्सर काय लिहिताय? ॲसिड. ऑक्साइड्स जेव्हा डिप इन वॉटर केले जातात तेव्हा ते ॲसिड देतात. नेक्स्ट तुम्हाला विचारतील ऑक्साइड्समध्ये कोण ऑक्सिडायझिंग अँड कोण रिड्युसिंग एजंट आहे? परत बघा, तुम्ही O3, SO2, SeO2, त्याच्यानंतर टेल्युरियम ऑक्साईड या सगळ्यांमध्ये खाली तुम्हाला दिसतंय की इट इज ऑक्सिडायझिंग एजंट. त्यामुळे वरचा काय असणार आहे? रिड्युसिंग एजंट. SO2 विल बी रिड्युसिंग एजंट. ॲनामॉलस बिहेवियरमुळे आपण ओझोनला घेत नाही आणि ओझोन तसंही ॲटमॉस्फिअरच्या वरती आहे ना, वरची लेअर आहे ती, त्यामुळे खाली तर तो नसणारच आहे पक्का. सो सल्फर डायऑक्साईड हा रिड्युसिंग एजंट आहे आणि टेल्युरियम ऑक्साईड हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. इथं लॉजिक एकच आहे. TeO2 परत बल्की ॲटम असल्यामुळे पटकन ऑक्सिजन रिलीज करेल अँड हेन्स ऑक्सिडायझिंग एजंट. बट वरती काय असणार? सल्फर पटकन ऑक्सिजनला सोडत नाहीये. दॅट मीन्स इट इज अ रिड्युसिंग एजंट. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. सगळे आपले जे ओ सलमान सय्ये तेरी पोजमधले एलिमेंट्स आहेत हे हॅलोजन सोबत रिॲक्ट करतात. एकतर हेक्झाहॅलाइड बनवतील किंवा टेट्राहॅलाइड किंवा डायहॅलाइड.
क्वेश्चन कसे विचारतात, हेक्झा हॅलाइडमध्ये डायरेक्ट कॉम्बिनेशनने बनतात ते, म्हणजे सल्फरला फ्लोरीन सोबत ॲड करायचं आहे. तर झालं SF6. डायरेक्ट कॉम्बिनेशन ऑफ सल्फर अँड फ्लोरीन गिव्स SF6 या SEF6 या TEF6. हे सगळे कलरलेस गॅसेस आहेत. मेन क्वेश्चन इथे आहे, हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री. आय गेस तुम्ही केमिकल बॉन्डिंग शिकलाय, सो तुम्हाला माहिती असेल. जसं की विचारतील SF6 मध्ये, तर तुम्हाला माहिती पाहिजे सल्फर आउटर मोस्टमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात आणि 6 बॉन्ड बनवलेत सल्फरने. सो 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड, 4 बॉन्ड, 5 बॉन्ड, 6 बॉन्ड. त्यामुळे काय झालं, नो लोन पेअर. हायब्रिडायझेशन इज इक्वल टू लोन पेअर प्लस बॉन्ड पेअर. लोन पेअर आहे का त्याच्यामध्ये, 0. बॉन्ड पेअर किती आहेत, 1 2 3 4 5 6. सो 6. आता 6 ऑर्बिटल्स एकत्र आणा, एक S येईल, P3 असतात, सो एकूण 4 झाले. आता D ला आणायला पाहिजेत, पण किती D येणार, फक्त 2च, कारण टोटल काउंट 6 ठेवायचं आहे. 3 4 5 6. sp3d2 चेक करा, sp3d2 हायब्रिडायझेशन आहे. त्याच्यानंतर sp3d2 म्हणजे काय, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आठवली का, ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर. SF6 is exceptionally stable for steric hindrance. SF6 वाटताना वाटतो की स्टेबल नसणार आहे, कारण 6 फ्लोरीन लागलेत, 6 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ॲटम्स आहेत. सल्फर पण इतूस आहे आणि त्याच्यावरती असे फ्लोरीन्स लागलेत, 6 फ्लोरीन्स, 1 2 3 4 5 6. सो जनरली याला अनस्टेबल मानला गेला होता, बट तरी एक्सपेरिमेंटल स्टडीने सांगितलं SF6 हा स्टेबल आहे, कारण छोटे छोटे फ्लोरीन एकमेकांपेक्षा खूप दूर आहेत. हे 90 डिग्रीमध्ये आहेत, ऑक्टाहेड्रल तुम्हाला माहिती आहे, आणि हा वरती आणि हा खाली 180 डिग्रीमध्ये आहेत, आणि स्टेरिकली व्यवस्थित अरेंज्ड असल्यामुळे SF6 इज स्टेबल. मग कोणता हॅलोजन पटकन रिॲक्ट करतो, फ्लोरीन, देन क्लोरीन, देन ब्रोमीन, देन आयोडीन, आणि तशीच त्याची स्टॅबिलिटी आहे. टेट्राहॅलाइड, SF4, SEF4, TEF4, TECl4. आता टेट्राहॅलाइड्स आलाय, तर टेट्राहॅलाइड्समध्ये बघा करून, सल्फर SF4 शिकवते. आउटर मोस्टला 6च इलेक्ट्रॉन असणार आहेत प्रत्येक वेळी, कारण तुम्ही एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 शिकताय, अँड 16 मध्ये NS2 NP4 आहेत. याचा आता आउटर मोस्टमध्ये किती येते, 4 अधिक 2, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग किती बनवलेत बघा, SF4 4 बॉन्ड्स बनवलेत, 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड, 4 बॉन्ड. हायब्रिडायझेशन इज इक्वल टू 1 लोन पेअर दिसतीये मला, आणि 4 बॉन्ड्स आहेत. सो झालं 5 साठी 1 S, 3 P, 1 D. सो हायब्रिडायझेशन हे sp3d असतं. टेक्स्टबुकमध्ये sp3 लिहिलंय, विच इज रॉंग. sp3d. अँड याची जी शेप आहे, याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा जॉमेट्री आहे, ते असणार आहे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. इथे 3 दिसतंय तुम्हाला, 3 म्हणजे ट्रायगोनल, 3 म्हणजे ट्रायगोनल, आणि S एक पिरॅमिड आहे अँड D एक पिरॅमिड आहे. सो बाय पिरॅमिडल, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल ऑप्शन इथे लिहिलंय मी, म्हणजे स्पेलिंग इथे लिहिलंय पूर्ण. त्याच्यानंतर लोन पेअर किती आहे बघून कळालं, 1 लोन पेअर आहे. कुठे असते, इक्वोटोरियल पोझिशन. जेव्हा मी याचं स्ट्रक्चर ड्रॉ करेन तेव्हा ऑलवेज मी सल्फरच्या लोन पेअरला इक्वोटोरला ठेवेन, आणि 4 फ्लोरीन काढायचे आहेत. तर 1 फ्लोरीन, 2 फ्लोरीन, 3 फ्लोरीन, 4 फ्लोरीन. हे आहे ट्रायंग्युलर किंवा ट्रायगोनल, आणि वरती एक पिरॅमिड, खाली एक पिरॅमिड. सो ट्रायगोनल बाय पिरॅमिडल विथ लोन पेअर ॲट इक्वोटोरियल पोझिशन. डायहॅलाइड्समध्ये 1 सल्फर इकडे, त्याच्यानंतर किती बॉन्ड्स बनवणार आहे बघा, सिमिलर तेच कंडिशन्स करायचे आहेत परत. आउटर मोस्ट 6 इलेक्ट्रॉन्स डिसाईड करा. सल्फर 1 2 3 4 5 6, SCl2 आहे. सो 1 क्लोरीन इकडे बॉन्ड बनवेल, दुसरा क्लोरीन समजा इकडे बॉन्ड बनवेल. तुम्हाला फक्त लोन पेअर किती आहेत काउंट करायचे आहेत. हायब्रिडायझेशन इज इक्वल टू 2 लोन पेअर्स प्लस 2 बॉन्ड पेअर्स, टोटल 4. सो 1 S आणि 3 P. त्यामुळे इथं हायब्रिडायझेशन sp3 अँड जॉमेट्री किंवा शेप टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल कसं अरेंज करणार तुम्ही, 1 सल्फर आहे, इथे एक लोन पेअर काढा, इथे एक लोन पेअर काढा, हा एक Cl, हा एक Cl. बॉन्ड अँगल किती असतो यांच्यामध्ये, 109 डिग्री 28 मिनिट्स. 2 लोन पेअर्स ॲट इक्वोटोरियल पोझिशन.
मोनोहॅलाइड्स. मोनोहॅलाइड्समध्ये पण बघा, मी असं नाही लिहिणार SF, कसं लिहिते मी S2F2. दीज आर मोनोहॅलाइड्स. एका सल्फर सोबत एकच फ्लोरीन आहे, S2Cl2. अँड मेन MCQ इथे दे अंडरगो डिस्प्रपोर्शनेशन म्हणजेच रेडॉक्स रिॲक्शन. दे अंडरगो डिस्प्रपोर्शनेशन म्हणजेच रेडॉक्स रिॲक्शन्स. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल, हे सगळे मेटल सोबत रिॲक्ट करतात अँड मेटल ऑक्साइड्स अँड मेटल सल्फाइड्स बनवतात. जसं की ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम प्लस ऑक्सिजन गिव्स काय असणार Al2O3. हा फॉर्म्युला फिक्स असतो, आपण 10th मध्ये शिकला. सो 2 ॲल्युमिनियम आहेत आणि 3 ऑक्सिजन. आता 3 ऑक्सिजन मी लिहू नाही शकत, सो मला काय लिहायला पाहिजे 6 करायला पाहिजे. ॲल्युमिनियम 4 झाले. So balance the reaction. It is 4 aluminium plus 3 O2 gives Al2O3. त्याच्यानंतर सल्फर. मेटल कोण कॉपर. ग्रुप 16 कोण सल्फर. काय बनवेल कॉपर सल्फाइड. मॅग्नेशियम विथ सेलेनियम gives magnesium selenide. Orium with tellurium gives orium telluride. This is unusual reaction. Which of the following is unusual reaction? Au2Te3. कारण Au म्हणजे गोल्ड. जनरली गोल्ड रिॲक्शन करत नाही, पण गोल्ड हा ग्रुप 16च्या टेल्युरियम सोबत रिॲक्ट करतो, म्हणून ही एक अनयुज्युअल रिॲक्शन आहे. त्यानंतर ॲलोट्रोपी. ॲलोट्रोपी म्हणजे काय, आपण सॉलिड स्टेटमध्ये बघितलं आहे. कार्बन एकच एलिमेंट आहे, बट त्याच्या स्ट्रक्चर्स शेप वेगवेगळे आहेत. डायमंडमध्ये वेगळा आहे, ग्रॅफाईटमध्ये वेगळा, फुलेरिनमध्ये वेगळा. अँड सिमिलरली आपण पॉलिमॉर्फिझम नावाची कन्सेप्ट बघतोय की सेम कन्सेप्ट सेम आहे. एलिमेंट एकच किंवा मॉलिक्यूल एकच, बट क्रिस्टलायझेस इन 2 or more फॉर्म्स. मग ऑक्सिजनचे 2 आहेत. ऑक्सिजन O2 ॲज वेल ॲज O3 म्हणून एक्झिस्ट करतो. सल्फर रॉम्बिक मोनोक्लिनिक म्हणून एक्झिस्ट करतो. अँड दीज बोथ आर नॉन मेटॅलिक. सल्फर स्वतः नॉन मेटॅलिक आहे, त्यामुळे त्याचे जे पॉलिमॉर्फ्स आहेत किंवा त्याचे जे ॲलोट्रोप्स आहेत ते सुद्धा नॉन मेटॅलिक आहेत. सेलेनियम एक्झिस्ट ॲज रेड अँड ग्रे. सेलेनियम कसा आहे रेड अँड ग्रे. हे कलर नाही आहेत, नावं दिलेत. जो नॉन मेटॅलिक आहे त्याला रेड म्हटलं आणि जो मेटॅलिक आहे त्याला ग्रे म्हटलं. तुम्ही मेटल अँड ग्रेला एकमेकांसोबत रिलेट करू शकता. टेल्युरियमचे 2 फॉर्म्स आहेत, क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस. अँड पोलोनियमचे 2 फॉर्म्स आहेत, अल्फा अँड बीटा. हे त्याचे ॲलोट्रोप्स आहेत. एलिमेंट एक पण स्ट्रक्चर 2 किंवा 2पेक्षा जास्त आहे, असं हे पाठ करून घ्या. त्यानंतर हा चार्ट. सल्फर 2 कोणत्या गोष्टीमध्ये एक्झिस्ट करतोय, एकतर अल्फा ज्यालाच आपण रॉम्बिक म्हणतो किंवा बीटा ज्याला आपण मोनोक्लिनिक बोलतोय. हा चार्ट तुम्हाला रीड करायचा आहे. माइट बी याचा कलर किंवा शेप तुम्हाला जास्त करून विचारला जाईल. अँड दे एक्झिस्ट ॲज S8. S8 शेप कोणता आहे तर S8 इज क्राउन शेप. बघा 1 2 3 4 5 6 7 8. सो 8 शेप. 8 जो आहे तो एक क्राउन शेप आहे. आणि जो 6 आहे S6 जो असेल तो एक चेअर शेप आहे. S6 जो असेल तो एक चेअर शेप आहे. सो या काही गोष्टी विचारल्या जातील. परत अजून क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला. अबव 1000 केल्विन S2 स्ट्रक्चर इज डॉमिनंट. म्हणजे हे जे S8 म्हणून सापडलं किंवा S6 म्हणून सापडलं, ह्याला जर तुम्ही हीट केलं 1000 केल्विनच्या अबव तर हे सगळे तुटतील. आणि तुटून काय बनणार आहेत S2. हा तुटून काय बनणार 3S2. हा तुटून काय बनणार आहे 4S2 किंवा S8 आहे ना, हां, सो S2 बनेल, 4S2 बनेल. अँड दे आर पॅरामॅग्नेटिक. तुम्ही बघितलं जसं ऑक्सिजन होता O2 डायटॉमिक स्टेजमध्ये पॅरामॅग्नेटिक आहे, तसं S2 जेव्हा डिकम्पोज होतो S8 मधून S2 मध्ये किंवा S6 मधून S2 मध्ये, तेव्हा ते सुद्धा पॅरामॅग्नेटिक म्हणून बिहेव करतात. ऑक्झा ॲसिड्स ऑफ सल्फर लास्ट पॉइंट आहे ग्रुप 16चा. हे 6 ऑक्झा ॲसिड्स आहेत. पहिलं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं, 6 आहेत एवढं कन्फर्म करा. दीज आर ऑक्झा ॲसिड्स ऑफ सल्फर. म्हणजे सल्फर, ऑक्झा म्हणजे ऑक्सिजन, ॲसिड म्हणजे हायड्रोजन, तिन्हीचाही एकत्र स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. फर्स्ट वी आर गोइंग टू लर्न H2SO4. कुठे आहे बघा H2SO4 स्टार्टिंगलाच लिहिलं आहे. त्याचं स्ट्रक्चर सिम्पल आहे. S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH OH. सो दिस इज H2SO4. सगळ्यात सिम्पल स्ट्रक्चर.
त्यानंतर बघा खाली काय आहे, एक ऑक्सिजन कमी झालाय, H2SO3 झालाय. एक ऑक्सिजन कमी झाला असेल तर तुम्ही कुठला ऑक्सिजन काढणार, जो सिंगल बॉन्डमध्ये येतो की जो डबल बॉन्डमध्ये येतो. तर कधीही सल्फर अँड हायड्रोजन एकमेकाला डायरेक्टली अटॅच होत नाही, त्यामुळे तुम्ही सिंगल बॉन्डवाला ऑक्सिजन हटवूच शकत नाही. काय करायला लागणार आहे, एस डबल बॉन्ड ओ, OH OH आणि दुसरी डबल बॉन्ड न काढता लोन पेअर द्यावी लागेल. सिंपल स्ट्रक्चर आहे. मी काय म्हटलं, आधी फक्त तुम्ही H2SO4 लक्षात ठेवा. H2SO4चं एकदा पाठ झालं की S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH OH हे स्ट्रक्चर आहे. तर परत त्याच्यातून एक ऑक्सिजन मायनस करायचा, H2SO3 बनतो आणि याचं स्ट्रक्चर काढत असताना फक्त काय करताय तुम्ही, एक डबल बॉन्ड O काढण्याऐवजी तिथं एक लोन पेअर देऊन आपण ठेवतो. त्यानंतर एक ऑक्सिजन ॲड करायचा, स्ट्रक्चर बनतं H2SO5. एक ऑक्सिजन कुठे ॲड करणार आता तुम्ही, तर पर ऑक्साईड बनवत एका साईडला कुठल्याही एक ऑक्सिजन ॲड करा. H2SO4 मध्ये एक ऑक्सिजन ॲड केला, पर ऑक्साईड बनला, एक मायनस केला, लोन पेअर आली, डबल बॉन्ड गेला. बघा H2SO4चं स्ट्रक्चर, सल्फ्युरिक ॲसिड, एक न कमी केलं सो लोन पेअर दाखवा, दिस इज सल्फरस ॲसिड. त्याच्यानंतर H2SO5 पर ऑक्झी, मी म्हटलं ना डबल ऑक्सिजन येणार आहेत, O सिंगल बॉन्ड O, पर ऑक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड. त्यानंतर आहे H2S2O3. आता S2 आलं म्हणजे डेफिनेटली सल्फरला सल्फर बॉन्ड आहे, बाकी सेम, इकडे OH इकडे OH. जो तुमचा H2SO4 आहे त्याला स्टँडर्ड ठेवा. मगाशी तुम्ही H2SO4 असा काढलाय, बाकी आता मी काहीच चेंज करत नाही. फक्त S2 आल्यामुळे, S2 स्ट्रक्चरमध्ये दिसल्यामुळे दोन सल्फर एकमेकांना अटॅच्ड आहेत, म्हणून मी हा फक्त सल्फर केला. फॉर्म्युला झाला H2S2O3. दिस इज नथिंग बट थायोसल्फ्युरिक ॲसिड. SS बॉन्ड म्हणजे थायोसल्फ्युरिक ॲसिड. आता H2S2O7 पायरो किंवा डायसल्फ्युरिक ॲसिड. यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की दोन H2SO4 मॉलिक्युल्समधून एक वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट करायचं आहे तुम्हाला. पहिलं दोन H2SO4 काढायचा प्रयत्न करा, डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, इकडे असणारे OH इकडे असणारे OH, परत एक H2SO4 काढा, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH OH. H2SO4 जरा पॉज करून काढायचा प्रयत्न करा. यातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा, इथून OH आहे इथून H आहे. बघा बरं हाच मॉलिक्यूल भेटला का, OH S वरती O खाली O, बाकी मधलं सगळं निघून गेलंय. त्यानंतर एक ऑक्सिजन आहे, सल्फर ऑक्सिजन ऑक्सिजन OH. सो आजूबाजूला दोन H2SO4 काढा, त्यातून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा, तुम्हाला H2S2O7 भेटेल. त्यालाच डायसल्फ्युरिक ॲसिड किंवा SOS लिंकेजला पायरो लिंकेज असं म्हणतात, म्हणून पायरोसल्फ्युरिक ॲसिड. इथं जी लिंकेज होती पर ऑक्झी, हां इथे पण आहे बघा, O लिंकेजला पर ऑक्झी म्हणतात, सुद्धा याच्या सुद्धा नावात पर ऑक्झी आहे. हा लास्ट वन आहे H2S2O8. याच्यामध्ये पण तुम्हाला तेच करायचं आहे, दोन सल्फ्युरिक ॲसिड ड्रॉ करा पहिला, किंवा मगाशी आता काढलाच आहे तुम्ही, इथे एक ऑक्सिजन फक्त एक्स्ट्रा ॲड करताय. मागच्या स्ट्रक्चरमध्ये एक ऑक्सिजन फक्त ॲड केला, मी ब्ल्यू कलरने हायलाईट करून दाखवते, दिस वन. बाकी काहीच चेंजेस नाहीत. आता तुम्हाला तो चार्ट कसा लक्षात ठेवायचा एकदा रफमध्ये सांगेन. पहिलं स्ट्रक्चर H2SO4चं पार्ट करायचं, त्याच्यानंतर एक ऑक्सिजन काढला की H2SO3 बनत असतो आणि एक ॲड केला तर H2SO5 बनत असतो. दिस इज सल्फ्युरिक ॲसिड, दिस इज सल्फरस ॲसिड अँड दिस इज पर ऑक्झी. कारण तुम्हाला माहिती आहे आता की H2SO4च्या स्ट्रक्चरमध्ये एक ऑक्सिजन वाढलाय, तर डेफिनेटली इथं OOH आहे अँड दिस इज पर ऑक्झी लिंकेज, पर ऑक्झी सल्फ्युरिक ॲसिड. आता खालचे जेव्हा 3 करताय तेव्हा एक मॉलिक्यूल आहे सिम्पल H2S2O3, त्याला आपण थायो म्हणतो. ह्या स्ट्रक्चरला कसं लक्षात ठेवलंय, H2SO4च्या स्ट्रक्चरमध्ये फक्त वरती काय करतोय आपण, S, फक्त वरती ओच्या ठिकाणी काय लावलं आपण, S. त्यानंतर असतो H2S2O7,
2 H2SO4 मॉलिक्यूलमधून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा, नथिंग बट ओलियम, आणि एक ऑक्सिजन अजून वाढवा. इथं 7 आहे, इथे 8 करा. इथं पण काय असणार आहे, पर ऑक्झी. हे काढता आलं एकदा ओलियम की त्यात एक ऑक्सिजन फक्त मध्ये वाढवायचा. बघा, बोथ स्ट्रक्चर्स आर सेम. इथं एक ऑक्सिजन आहे मध्ये, इथे 2 ऑक्सिजन आहेत. सो हा झाला तुमचा पर ऑक्झी. अँड दिस इज एंड ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16. फास्ट सांगायचा प्रयत्न केलाय, पण इझी आहे जर तुम्ही ही सगळी PPT स्वतःहून रीड केली तर. इफ एनी डाउट्स, let me know in the level 1, level 2 या फिर टेलीग्राम सेशन.